देवोत्सवे घेऊ सिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने सवीच मी घेऊ घास सवीच मी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने काल्या प्रकरणातील अभंग आहे विठाला 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 अकाल नाम सप्ताह ज्ञानेश्वरी नाम जप सोहळा अखंड हरनाम सप्ताह या ठिकाणी जवळजवळ 8 दिवसाचा आहे आणि त्याच्यामध्ये नाम जप या ठिकाणी सोहळा आहे. त्याच्यामध्ये आमचं विष्णू सहस्त्रनाम आलं म्हणजे सगळं काय आलं बघा. यानी नामानी गवनानी महात्मना ऋषी परिगीतानी भूतये सगळं त्याच्यामध्ये आलं. म्हणून या ठिकाणी आज विष्णू सहस्त्रनाम सुद्धा झालेला आहे आणि अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आपला हा कार्यक्रम तसा आहे. पहिल्या दिवशी अक्षय तृतीया होती, सगळी असणारी स्वर्गाची नाही का, सगळी दारं उघडी असतात. त्या दिवशी जेवढा आपण कर्म चांगलं करू त्या मात्र त्याचा कधीही क्षय होत नाही, ते आपल्याला फलद्रूपच होत असतं. म्हणून अक्षय तृतीया आपण सगळ्यांना एवढंच ध्यानात असतं, पत्र्यावर नैवेद्य ठेवायचा. एवढ्यासाठी अक्षय तृतीया नसते, तर या ठिकाणी पुण्यकर्म करण्यासाठी किंवा 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त अक्षय तृतीया आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. समस्त या ठिकाणी विठ्ठल रुक्माई प्रतिष्ठान नाही का, विठ्ठल रुक्माई जनसेवा प्रतिष्ठान हे मंडळाकडून या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं शेजवळवाडी, सागाव, साबळेवाडी, मालदण परिसरातून या ठिकाणी सर्व या ठिकाणी वायुभक्त ग्रामस्थ मंडळ अति उत्साहाने, मुंबईकर विशेष आहेत, अति उत्साहाने या ठिकाणी आपण हा 2.5 दिवसाचा थोडे परिनिरे 7 दिवस उगाच इथं मंडपात कोणी नसण्यापेक्षा आपला 2.5 दिवस गाव तरी सगळं आहे, एवढ्यामध्ये समाधान आहे. 2.5 दिवस कालीन आपण या ठिकाणी नाम जप करत आहात. कारण नाम जप यज्ञ तो परम बाधून सकेश नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम पावन वेदार्थे सगळ्या वेदानं सांगितलेलं आहे विठोबाची शरण जावे आणि निजनिष्ठा प्रेम गावे असणार त्याचं भगवंताचं नामस्मरण करावं एवढं मात्र वेदानं सुद्धा सांगितलेलं आहे. शिव शिव स्वयं माया तो दुर्गमा आणि तोच परमात्मा आमच्या हृदयस्थ आहे. ऐसा हृदयामध्ये मी रामो अस्पात सर्वस्काचा आरामो प्रांताचे हरिनामाचा खिचडी काला. पण ते नाम घेत असताना प्रेमे मोहिला साधने याच्यामध्ये प्रेम महत्वाचा. कारण प्रेम जर नसेल तर भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. काही न लगे एक भावाचे कारण, भाव म्हणजे प्रेम बर का. काही न लगे एक भावाचे कारण तो का म्हणे आण, काय नको दुसरं, नुसतं काय पाहिजे, भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. थोड प्रेमाचा भुकेला सगळं काय आहे. कारण तुम्ही देवता ते भजाल, देव तुम्हा तुष्टातील ऐशी परस्परे घडेल प्रीती देत. तुमचा आणि देवाचा प्रेमाचा संबंध झाला की मात्र तिथं तुमच्या मुखातनं सहज त्या देवाचं नाव आल्याशिवाय राहणार हो का नाही येत असतं. माझी मज झाली अनावरणा वाचा तुकोबराय म्हणतात त्या पद्धतीनं म्हणून असणाऱ्या त्या नामामध्ये एकदा का रत झालं की मात्र त्याच्यात रस निर्माण होतो बरं का. आता तो रस कोणता आहे तर जसं जसं आपण ज्याचं सेवन करू, समजा ऊस असेल, आता ऊस जर शेंड्याकडून जर खायला सुरुवात केली, इकडे ऊस भेटतो ना, शेंड्या कुठनं खायला सुरुवात केली तर कसा लागतो, गोड लागतो. आणि बुडक्या कुठनं कडू, गोडच लागतो. पण तो फरक आहे, शेंड्या कुठनं जर खायला सुरुवात केली तर जरा पानसट लागतो. कसा लागतो, पानसट लागतो. पहिल्यांदा जर तुम्हाला
शेंड्याकडला ऊस दिला, वाढ दिलं तर तुम्ही खाल का नाही? आधी बुडक्याची 3 कांडी मला दे, का तर त्याच्यामध्ये गोडी जास्त आहे. मग तसं असणारा वाड्याकडनं ऊस खायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू जसं बुडक्यात जाईल तशी गोडी वाढत अधिक 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 जाते. आपण जेव्हा बसलो की आज काय आहे, पुरणपोळी काय आहे, पुरी भाजी आहे म्हणते, सगळ्यांनाच माहिती आहे. मग तो चवीनं आपण घेत असतो का एकदमच ते ताट उचलतो तोंडात टाकतो. लोणचं किती वाढलं जातं, उगाच थोडं वाढलं जातं. मग ते पहिल्या घासाला खाता का शेवटला का पाणी केल्यावर? चवीसाठी कधी कधी तुकडा 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 खातात. हो, म्हणून असताना तो चवीनं जसं खातो तसं आपण साधना करत असताना त्या भगवंताची त्या पद्धतीने केली पाहिजे. चवी घेऊ घात. मग असणारा चवी घेतल्यानंतर मात्र ब्रह्मरस या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असतो. चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. जसं होतं तसंच सिद्ध झालेला आहे. महाराजांना सगळी भक्ती ती घड्याळ निवत्तर रामकृष्ण हरी म्हणायच्या आधी असं या ठिकाणी कीर्तनाची गोडी वेगळी आहे. एकदा त्याच्यामध्ये घुसलं की मात्र बाहेर निघता येत नाही ना. हाच खरा आनंद आहे हरिनामाचा खिचडी कारा. कारण हा मार्गो जय देखी जय ते ताहन भोक विसरी जे रात्री दिवस नेणी जे वाटीये. या मार्गामध्ये त्या पद्धतीनं जर गेलं तर रात्रही कळत नाही, दिवस कळत नाही. सुख सेज गोड चित्ते नलगे अनेक नाथरे घर दार तहान पाणी भूक. या पद्धतीनं असणारा भक्तीचा आनंद आहे. म्हणून आता जास्त विषय न वाढता गोकुळामध्ये असणारा सगळ्या गोपाळकाला केला तोच काला आमच्या साधू संतांनी पंढरपूरला केला. एकची टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंती माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटी. त्या पद्धतीनं आमच्या सगळ्या शेजोळवाडीकर साबळेवाडीकर सगळ्यांना पंढरपूरला जाता येत. आणि सगळे गेले तरी बार्शीपर्यंत काल्यापर्यंत कोण थांबत? आम्हीच थांबत नाही तर तुम्ही कुठलं थांबणार? म्हणून तिथला काला आम्ही मात्र या प्रत्यक्ष असणाऱ्या भगवंताच्या दरबारामध्ये आम्ही तोच काला या ठिकाणी करत आहे. आणि त्या काल्याचा आम्ही मात्र प्रसाद ग्रहण करत आहे. तो प्रसाद ग्रहण करण्यानं काय होतं तर प्रसादे सर्व दुःखाना हानी शोक आहे ते हित आहेत विन्याना पुढची कुमार